असं अचानक ती बॉडी अशी उठून बसली आणि तिचे हातपाय स्थिर, म्हणजे बोट वगैरे काही हलत नाही, बॉडी वगैरे मान वगैरे काहीच हलत नाही. आजोबांना समजून गेले की त्याला काहीतरी जे दिसतंय ते आपल्याला दिसत नाहीये, हे घाबरतात. धातूत पण मग एक पंचधातू असतो. नमस्कार, मी माही वाघ. भूताटकी चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत. भूताटकी चॅनलवर आपण वेगवेगळ्या गेस्टला इन्व्हाइट करतो. त्यांच्यासोबत भूताचे जे अनुभव झालेले आहेत, ज्या घटना त्यांच्या आयुष्यात घडून गेल्या आहेत, त्यावर आपण गप्पा मारतो. तर अशाच आपल्याकडे आज गेस्ट आलेले आहेत सुषमा मॅम. तर सुषमा मॅम ह्या एक गृहिणी आहेत. त्याबरोबरच त्यांचं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे. तर आपण अजून त्यांच्याबद्दल त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारूया. मॅम, तुमचं खूप खूप स्वागत. तर मॅम, तुम्हाला काय वाटतं भूतांबद्दल? म्हणजे भूत असतात की अफवा आहे, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? भूत असतात की नाही हे तर मला माहित नाही, आणि ह्या गोष्टीला मी स्वतः मानत नाही की भूत असतात आणि कुठेतरी काहीतरी ते पछाडतात, काहीतरी छळतात वगैरे. हे काही मी अनुभव घेतलेला नाहीये आणि ना मला ह्या गोष्टींवरती विश्वास आहे. मी अंधश्रद्धा वगैरे पाळत नाही. मी शक्यतो देव पण मानत नाही, पण ज्याचा मला साक्षात्कार येतो, जसं एक ऊर्जा असते एक प्रकारची, ती वाईट म्हणा किंवा दैवी म्हणा. तर चांगली ऊर्जेला आपण दैव म्हणतो, वाईट ऊर्जेला आपण वाईट म्हणतो. तर फक्त जी ऊर्जा फील होते त्याला आपण नावं दिले भूत आणि देव आणि दानव. जसं तर अंधश्रद्धा नाही की मी अगदीच खूप घाबरते. मला तुम्ही स्मशानभूमीत बसायला लावा, मी घाबरणार नाही. कारण मला माहिती ते मेलेले लोक किंवा ते एखादी ऊर्जा त्यातली असेल जी मला काहीतरी करणार, त्यावेळेला फील होईल मला ते. पण विश्वास असा नाही माझा. प्रत्यक्ष घडल्याशिवाय मी विश्वास करत नाही. तुमचा यावर विश्वास नाहीये, पण मग तुम्ही म्हणताय निगेटिव्ह एनर्जी असते, पॉझिटिव्ह एनर्जी असते. तर तुम्हाला यातला काही अनुभव आलाय का? तो थोडा शेअर करा ना. म्हणजे जसं आपण म्हणतो ना की वाईट ऊर्जा असते, चांगली ऊर्जा असते. मुळात ऊर्जाच असते. आपण जे जिवंत आहोत ते पण आपल्याला एक ऑरा असतो, आपल्या जिवंत ठेवतो, तो आपल्याला मुवमेंट करू शकतो आपण त्याने. तशीच एक वाईट ऊर्जा असते, एक दैवी ऊर्जा असते. देव तुम्ही पाहिलाय का? भूत कधी पाहिलाय का प्रत्यक्ष? त्याचे मोठे डोळे असतात की मोठे कान असतात की दात बाहेर असतात, असं कोणी पाहिलंय का? हे सगळं फक्त मनाचे, म्हणजे ते आपण म्हणतो ना भ्रम आहे, की आपण एक इमॅजिनेशन मध्ये असतो की असं असणार बरं, म्हणजे भीती होणार जे काही वाईट दृश्य बघितलं ते. मुळात ती ऊर्जा असते वाईट. आणि अशा बऱ्यापैकी माझ्यासोबत अनुभव, म्हणजे माझ्या आयुष्यातल्या काही गोष्टी अशा घडल्या आहेत की मी प्रत्यक्ष पाहिलं नाहीये, पण ते एक ऊर्जा असते की ती आपल्याला स्वप्नामार्फत किंवा एखादी जसं हवा असते ती दिसत नाही डोळ्यांना, पण ती फील होत असते. तर अशी ती ऊर्जा त्याच प्रकारची असते की ती आपल्याला फक्त जाणवते. आता वारा जसा हळू वार आला, आपण कसं म्हणतो किती गोड वारा, आणि तोच वारा मोठ्याने आला तर मग वादळ. म्हणजे मग बस हेच डिफरन्स आहे, तो वाईट ऊर्जा आणि चांगली ऊर्जा. भूत प्रेत वगैरे हे मी पाहिलेलं नाहीये, मी मानत नाही. मी असं ऐकलंय की तुमच्यासोबत खूप खतरनाक किस्से झालेत. तुम्हाला खूप अनुभव आहे या गोष्टींचा. असाच एखादा खतरनाक किस्सा ऐकवा ना. किस्सा तर झालाय माझ्यासोबत बराच, म्हणजे पण मी माझ्यासोबत पेक्षा आहे ना, माझ्या जुन्या काळात माझ्या आजोबांसोबत झालेला किस्सा एक मला खूप माझ्या डोक्यात शार्प असा बसलाय, तो मी सांगू इच्छिते. तर माझे आजोबा होते पोलीसमध्ये, आणि खूप जुनी गोष्ट आहे, म्हणजे जवळपास 50-60 वर्षापूर्वी. त्यावेळेस माझे आजोबा पोलीसमध्ये होते. आणि माझे मोठे पप्पा, म्हणजे आम्ही मोठ्या मोठ्या काकांना मोठे पप्पा म्हणतो, तर माझे मोठे पप्पा पण पोलीसमध्ये होते. जस्ट नवीन नवीन लागलेले, आता पुरातन काळी 60 वर्षापूर्वी त्यावेळेस वाहन नव्हते खूप. तर शक्यतो जास्तीचा प्रवास बैलगाडीवरती किंवा बायसिकल, त्या काळी अशी. आणि शक्यतो बाहेरगावी वगैरे ड्युटी काम नसायचं, आणि शहरात क्वचितच मोजकेच पोलीसचे लोक असायचे. म्हणजे एका गावाला किंवा एका ठराविक जागेपुरते इतकेच एक तुकडी असायची ती, की तुम्ही 3 लोकच इथं असणार असं म्हणून. त्यांच्यासोबत असा एक किस्सा झालेला माझ्या आजोबांसोबत. एकदा कुठेतरी ऍक्सिडेंटली कोणी वारलं. 2 बॉड्या होत्या, आणि ते जरा गावापासून बाहेर ऍक्सिडेंट झालेला त्यांचा कुठेतरी, आणि त्यांची बॉडी आणायची होती पोस्टमॉर्टम वगैरे करण्यासाठी. पंचनामा वगैरे करतात ते. मग ते पंचनामा वगैरे केला त्यांनी, सगळं काही झालं, आणि बॉडी त्यांना घरी आणायची, घरी म्हणजे पोस्टमॉर्टम करायला घेऊन जायची होती, पोलीस स्टेशनला वगैरे न्यायची असेल त्यावेळची गोष्ट.
मग तेव्हा काही ते वाहन नव्हते म्हणून ते बैलगाडीवर त्यांनी बॉडी टाकली, छान तिला कपड्यात गुंढाळून वगैरे काय तेव्हा त्यांच्या पद्धतीने त्यांनी नेलं. आता नेत असताना त्या गावापासून 15 किलोमीटर इतकं अंतर, आणि त्यावेळेस म्हणजे खूप कमी तुकडे असायचे पोलीसचे, असं नाही की टप्प्यात म्हणजे टप्प्याटप्प्यावर कोणी असणार. त्याच्यात म्हणजे माझे आजोबा जे होते ना ते जमादारच्या पोस्टवर होते. जमादार म्हणजे की त्या गावातलं पूर्ण त्यांच्या हातात सत्ता, आणि त्यांच्या हाताखाली फक्त 2 कॉन्स्टेबल, फक्त 2. मग त्यातले एक माझे मोठे पप्पा होते आणि एक व्यक्ती होते. तर त्यावेळेला त्यांनी मग बॉडी वगैरे गुंढाळली. हे दोघं तिघ जण गेले. 15 किलोमीटर अंतर, बॉडी खांद्यावर तर आणणार नाही, मग बैलगाडी घेतली. आता ते पंचनामा वगैरे करेपर्यंत संध्याकाळचे 4-5 वाजून गेले. आणि मग ते बोंबल माहिती काढणं, शोधणं, तपास करणं, याच्यात त्यांचा बराच वेळ गेला. आणि यांच्या पण ध्यानी मनी नाही, यांना काय नेहमीची सवय ना डेड बॉडी वगैरे नेणं. आता त्यांचं काम असते कुठे काही झालं की म्हणजे डेली सारखं रुटीन चालू होतं. पंचनामा करायचं, सगळं लिहायचं आणि बॉडीला आपलं गाडीत टाकायचं आणि न्यायचं बुवा. त्यांनी तशीच त्या दिवशी पण त्या बॉडी गुंढाळल्या आणि गाडीत टाकल्या आणि निघाले. आता 15 किलोमीटर जाईपर्यंत त्यांना वाटेत पडला अंधार. म्हणजे 6:30, 7, 7:30, 8 असे वाजत गेले. आणि जवळपास 8-9च्या दरम्यान वाटेत एक नदी आली. नदीसारखं म्हणजे एक नदी नाही म्हणता येणार, आपण असं छोटस ओढा कसा असतो तसा. ते बैल पुढे जायलाच बघत नाही. 8:30-8:45च्या दरम्यान काय झालंय, बैल का निघत नाही. मग आता काका वगैरे होते माझे, ते म्हटले की त्यांना तहान लागली असेल, पाणी बघून कदाचित ते थांबले असतील. म्हणजे एक त्यांचं तर्क वितर्क आपापली. आपण पण असतो, आपण कदाचित तसंही तर्क लावलं असतं की खूप वेळ झालं पाणी प्यायले नाही येत प्राणी, आणि पाणी बघून त्यांना तहान आली असेल तर थांबूया. आजोबा म्हणायला लागले नको, आपल्याला उशीर झालाय बुवा, खूप वेळ होतोय, काही पाणी वगैरे प्यायचं नाही, चला. पण ते बैल पुढे जायला तयार नाही, नुसते मागे असे हे करायचे ते करून, म्हणजे पायच उचलत नव्हते. शेवटी मग ते माझे मोठे पप्पा म्हटले की चला एकदा आपण यांना पाणी पाजून आणू म्हणून. आणि मग बैल सोडले आणि माझे आजोबा तिथं पुढे जिथं बैल सोडतात तिथं पुढे उभे राहिले. आणि जो कॉन्स्टेबल होता तो कॉन्स्टेबल बैलांना घेऊन ओढ्याकडे गेला पाणी पाजवण्यासाठी. आणि माझे आजोबा मोठ्या पोस्टवर होते जमादार म्हणून, त्या काळी ते सिगरेट वगैरे ते घ्यायचे, सिगरेट ओढायचे. आणि माझे मोठे पप्पा तिथं समोरच बैल सोडतात तिथं उभे. आणि जेव्हा ती बैलाची गाडी असते, एक इमॅजिनेशन करा की बैल असा बांधलेला असतो, तेव्हा गाडी अशी असते, बैल लेवलला असते. आता बैल काढले तर ती गाडी अशी जाणार, आणि इकडे बॉडी अशा ठेवलेल्या, 2 डेड बॉडी होते अशा ठेवलेल्या. आता ही गाडी जर का अशी खाली झाली, बैल उतरल्यानंतर तर ती गाडी खालीच जाणार ना. आणि ते बॉडी अशा, तर ती ना गाडी अशी झाली, पण ही बॉडी जी आहे ना ती अशी झाली नाही, ती अशीच राहिली. ओ माय गॉड. म्हणजे गाडी खाली गेली तर साहजिक ती बॉडी पण अशी खाली जायला पाहिजे ती, पण ती बॉडी अशी सरळच राहिली. दोन्ही डेड बॉडी सरळ, दोन्ही अशा सरळ, अशा खाली नाही झाल्या त्या. बापरे. मग आणि ते आता माझे आजोबा तर असे पाठ करून उभे, बैलगाडीला पाठ लावून उभे आणि सिगरेट फुंकत होते. हे लक्षात आलं माझ्या मोठ्या पप्पांचं. आणि तो म्हणजे ते कसं त्यांना कळालं की बॉडी अशी सरकून खाली यायला पाहिजे होती ना, कारण ते ह्या साईडला उभे होते मोठे पप्पा. त्यांनी वाटलं की अरे बॉडी पडणार, म्हणून ते पुढे आले. आपण नॉर्मली बसलो तरी आपण खाली जातो. हो, खाली नॉर्मली बसलेलो. आता ही तर झोपलेली बॉडी ना, म्हणजे असे लेवल. तर त्यांनी बघितलं की अरे बॉडी खाली सरकणार असं म्हणून मोठे पप्पा बघायला आले. तर बघतात तर काय बॉडी अशा सरळ, ते म्हणजे ते याला टच नाही, फ्लोअरला, खालच्या त्या गाडीच्या फ्लोअरला टच नाही. असे मोठे पप्पांनी असं खाली हात फिरवतायत की म्हणजे त्यांना असं वाटतं काळोख आहे की सावली पडलीये की काय आहे एक्झॅक्ट, की बॉडी खाली पडायला पाहिजे होती, खाली यायला पाहिजे होती. पण मग त्यांनी सहज असा हात फिरवला त्या म्हणजे त्या बॉडीच्या खालून, असा गाडीच्या की बॉडीच्या खालून त्यांनी हात फिरवला. मला सांगताना सुद्धा शहारे येतात. ते म्हणतात की खरंच ही जागा एम्प्टी आहे की सावली पडलीये की काय. त्यांचे तर मग 7 गेले 5च उरले. आणि माझे मोठे पप्पा थोडे भित्रे पण होते. ते लगेच असं राऊंड मारून फिरून माझ्या मोठ्या आजोबांकडे आले. ते आजोबांना म्हणायला लागले की माझ्या आजोबांना
काय म्हणायचे, दादा म्हणायचे वाटतं ते. तर म्हणते पप्पा असं असं आहे की ती बॉडी अशी सरळ उभी आहे आणि खाली गेलीच नाही. यांनी पण मग आजोबांनी बघितलं तर तुम्हाला विश्वास ना, ती बॉडी अशी बसलेली ना, अशी अशी हो. झोपलेली, ती हळूहळू अशी उठून बसली तिथं तेवढ्याच जागेत. म्हणजे तीच बॉडी हळूहळू अशी उठून बसली. आणि ते बैल गाडीजवळ पाणी पिल्यानंतर पण गाडीकडे यायला बघत नव्हते. म्हणतो ना आपण की जी ऊर्जा असते, जसं मी तुम्हाला म्हटलं की भूत वगैरे नाही, ती एक ऊर्जा असते एक प्रकारची. तर ते आपल्याला नाही फील होत. जसं कुत्रा भुंकतो किंवा एखादी प्राणी हे करतो, तर ते ती जी ऊर्जा असते ना, ती आपल्या नजरेला दिसत नाही, ती प्राण्यांना दिसते. प्राण्यांना लवकर ते हो, कळत असेल. म्हणून ते प्राणी, ते बैल जे होते गाडीला बांधलेले, त्यांनी ती ऊर्जा फील केली ना, म्हणून ते गाडी पुढे न्यायला तयार नाही. आणि ते पाणी प्यायला उतरले ते, म्हणजे त्यांना काढलं, पण ते पुन्हा यायला तयार नाही. ओके. ते पुन्हा गाडी जवळ. हा, गाडी जवळ यायला तर त्यांना खेचून वरबडून आणतायत ते, दुसरा तो कॉन्स्टेबल होता तो, पण ते काही यायला बघत नव्हते. शेवटी मग आजोबा माझे एक्सपिरियन्स होते बऱ्यापैकी ना, असले खूप साऱ्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडल्या असतील. हे घाबरलं कोण, माझे मोठे पप्पा जास्तीचे. त्यांचा पहिला अनुभव ना, त्यांचं म्हणजे नवीन जॉईनिंग वगैरे असेल माझ्या मोठ्या पप्पांचं, म्हणून ते जरा घाबरले. आजोबा अनुभवी, ठीक आहे म्हणते, काही नाही, अरे तो सिगरेट प्यायला, म्हणते काही नाही काही नाही, आपला यार आहे, आपला दोस्त आहे तो, आपलं असं असं करून म्हणजे असं त्याला हे करतायत. अरे काही नाही काही नाही आजोबा. आणि माझ्या मोठ्या पप्पांच्या मनातलं काढताय, म्हणते पप्पा अरे काही नाही रे, तो जिवंत आहे म्हणते. नाही ना, असं कसं काय म्हणताय, आपण त्याचं एवढं पंचनामा केला त्याचा, तिथं सगळं हे झालं. अरे नाही रे, तो आपला यार आहे, आपला दोस्त आहे. म्हणजे ती त्यांच्या पद्धतीत काही भाषा असेल ती, एवढं मला एक शब्दांना सिच्युएशनला ते हँडल करत मॅनेज करत होते ते त्यावेळेला, की कसं याला मॅनेज करायचं बाबा. मग शेवटी काय, ती खरंच ती बॉडी उठली. ती उठली तर तो पडदा पडला ना अंगावरचा, आणि तो इतका नॉर्मल बोलतोय, तो मेलेला माणूस जिवंत माणसासारखा, जसं माझ्यात जीव आहे, जशी मी बोलते तुमच्याशी, बस सेम ह्याच. अरे यार, एक कश दे म्हणते तुझा सिगरेटचा. तो माझ्या आजोबांना म्हणायला लागला की मला तुझा सिगरेटचा एक कश दे. अरे थांब यार, माझ्या आजोबा म्हणतायत त्याला, इतके नॉर्मल गप्पा मारतायत माझे आजोबा. त्यांना माहितीये की बऱ्याचदा शरीरातून जेव्हा जीव जातो आपला, म्हणजे एक सायंटिफिक पण असेल त्याच्या मागचं रिझन, किंवा एक ऊर्जा पण असू शकते, की बऱ्याचदा शरीरातून जीव गेल्यानंतर सुद्धा शरीर किंवा आपलं हृदय 72 तासापर्यंत धगधग करत असतं, माइंड आपलं ऍक्टिव्ह असतं. कदाचित याच्यासोबत बॉडीचं रिएक्शन तेच होत असणार. हे माझ्या आजोबांना माहिती होतं की मेल्यानंतर बऱ्याच बॉडी उठून बसतात. मी पण ऐकलंय. मेल्यानंतर बऱ्याच वेळा तर असं झालेलं इन्सिडेंट, म्हणजे मी ऐकलंय की आपण जेव्हा तिरडीवर टाकतो ना बॉडी, म्हणजे याला अस्थि दहन करताना, तर त्यावेळेस सुद्धा बॉडी बऱ्यापैकी उठून बसते. तर ते हाडांची किंवा आपल्या नसांची किंवा आपल्या शिरा जे रक्त वगैरे वाहत असतं ना, तर त्यांचं ते हे असतं, ते हालचाल होत असते आतमध्ये. जीव गेला म्हणजे लगेच जीव जात नाही, आखडल्या जातात, त्यामुळे हो. आता साहजिक आहे, जेव्हा नळातला आपण नळ बंद केला तर पाईप 2 मिनिटं फुडफुड फुडफुड आवाज करतो आणि मग पाणी जातं. म्हणजे मग कुठेतरी त्याच्यात जीव असतो, थोडासा जीव नसतं, ते आपले वेन्स, रक्त काही लगेच आटत नाही, शिरा काही लगेच शांत होत नाही, मेंदू शांत होत नाही, आपलं हार्ट शांत होत नाही. ते माझ्या आजोबांना माहिती होतं की याचं काहीतरी तसं बॉडीचं रिएक्शन झालेलं आहे. पण तो बोलत होता. स्पेशल गोष्ट म्हणजे काय वेगळी होती की बॉडी अशी उठून मुवमेंट वगैरे करते कधीतरी, झटका मारल्यासारखी, किंवा असा हात पडून जातो, काहीतरी होऊन ते होतं म्हणतं कधीतरी. पण ते बोलणं म्हणजे मग सेन्स आहे त्याला. आपण जिवंत आहोत हे कशावरून गेस करायचं, की आपण, मी तुला, तू काळी आहे, गोरी आहे, छान आहे, सुंदर आहे, एक्सप्रेशन आपले सांगतात, आपण बोलतो ते सांगतात, आपले हात वारे सांगतात. तर हे आपल्या जिवंतपणाची निशाणी आहे, हे आपले जिवंत. मग तो जर मेलेला व्यक्ती होता, त्याचं जर म्हणजे काहीतरी बॉडीचं गोष्टींचं रिॲक्शन होत असेल, तर तो फक्त उठून बसला असता किंवा पडला असता किंवा हातपाय हल्ले असते. पण तो जेव्हा बोलला आणि त्याला कळतंय की मी सिगरेट ओढतोय, तर हीच गोष्ट शॉकिंग वाटत होती की याला कसं कळतंय मी सिगरेट ओढतोय आणि तो सिगरेट मागतोय. म्हणून मग जरा आजोबांना समजलं की ही जरा वेगळंच काहीतरी दिसतंय आणि ही फक्त बॉडीची आहे, म्हणजे अवयवांची हालचाल नाहीये ही, याच्यामध्ये वेगळीच काहीतरी ऊर्जा जागी झालेली आहे. आजोबांनी मग बराच वेळ त्याच्याशी कसं करायचं मॅनेज म्हणून खूप वेळ विचार केला त्यांनी. आणि माझे मोठे पप्पा तर एक नंबरचे भित्रे, तरुण असतील त्यावेळेची गोष्ट, ते खूपच म्हणजे त्यांना कधी एक्सपिरियन्स आलाच नसेल की असल्या पण गोष्टी होतात का, किंवा मग हे सगळं कसं असतं. म्हणून
आजोबांनी त्यांना बऱ्यापैकी सांभाळून घेतलं की तू काहीच जास्त घाबरू नको, मी आहे ना, मी आहे ना, तू काही विचार करू नको, मी तुला जे म्हणतोय बस तू तसा कर आणि जास्त आरडाओरडा. आणि हे जी अशी काहीतरी जस्ट काही असं गोष्टी घडतात ना, तर सगळ्यात मेन आपल्याकडून चुकतं काय माहिती की आपण खूप हायपर होऊन जातो. हा काय करायचं, असं करायचं तसं, म्हणजे आपणच स्वतः इमॅजिनेशन मध्ये इतके खोलवर चालले जातो की समोरची म्हणजे ऊर्जा आपल्याला त्या गोष्टीत ना मग ती गुरफटून घेते आणि आपण तिथंच फसतो. मुळात ती आपल्यावर अटॅक करायला तिला आपण जेव्हा म्हणजे आपला सोल जेव्हा कमकुवत झाला की मग ते पॉवरफुल होऊन जातात. हे आजोबांना माहिती होतं. आजोबांनी मग सांभाळून घेतलं की तू नाचू नको म्हणते. आजोबा जरा खूप स्ट्रिक होते माझे बोलायला, तू नाचू नको म्हणते इकडच्या तिकडे, चुप्प. आणि एवढं बरं होतं की त्यांनी जर नुसते डोळे जरी मोठे केले ना तर आम्ही सगळे थर्र करायचो. आजोबांचा खूप होता आमच्या. काका पण माझे खूप घाबरले आणि एकच सांगितलं की तू शांत बस, मी बघतो माझ्या पद्धतीने. ती चुप, आवाज नाही तोंडातला. आणि मग आजोबा म्हणायला लागले की आता याला कसं करायचं म्हणून की अरे अरे अच्छा अच्छा, काय मग दोस्ता कसा आहेस तू, काय मग माझी सिगरेट पाहिजे का, असं का तसं का. मग गोड बोलतोय, ठीक आहे मी ही उडतो आणि तुला दुसरी देतो म्हणते. तर तो म्हणायला लागला नको मला दुसरी नको, तुझीच उष्टी दे ना, कशाला दुसरी पेटवतो. म्हणजे उष्टी म्हणजे ते एक असं जुने लोक असे म्हणतात की आपल्या त्या जेव्हा त्यांना आपल्या आतमध्ये प्रवेश करायचा असतो किंवा ज्यांना काही आपल्या आतलं काही जाणून घ्यायचं असतं किंवा त्यांना काहीतरी पृथ्वी सोडायची नसते किंवा ही म्हणजे ज्या याच्यात ते असतात तो वेळ त्यांना सोडायचा नसतो ना, मग ते आपल्यामध्ये इंटर करण्यासाठी आपलं उष्ट घेतात किंवा आपले कपडे घेतात किंवा आपले शूज घेतात. म्हणजे एक असं असे म्हणायचे पूर्वजात म्हणजे जुन्या लोक की म्हणतात ना मेलेल्या माणसांचे कपडे ठेवू नये किंवा मेलेल्या व्यक्तीचं वस्तू युज करू नये, त्याच्यात त्याची आठवण असते किंवा त्याचं मन रमलेला असतो. म्हणून मग ते जुने लोकांच्या सोबत बऱ्याच गोष्टी अंतिम संस्कार करताना बऱ्याच गोष्टी त्यांच्या ज्या जीवाच्या असायच्या त्या सगळ्या दहन करून द्यायचे. फक्त त्यांचा पैसा सोडला तर सगळं. म्हणून मला ह्या काही गोष्टी ह्या पण नाही आवडत की पैसा पण दहन करून द्या ना त्याच्यासोबत, त्यांनी कष्ट केलेला कमवलेला त्याच्यात नाही का त्याचे प्राण असतील. पण म्हणूनच मला काही गोष्टी पटतात पण आणि नाही पण पटत. मग माझं असं असो ते आपल्या बाकीच्या गोष्टी, ही स्टोरी आपण कंटिन्यू करूया. मग आजोबांनी ठरवलं की याला आता बोलण्यात गुरफटायला लागेल, काहीतरी करायला लागेल. आणि मग ठीक आहे म्हणते दोस्ता, तुला मी देतो म्हणते सिगरेट माझी, आता ही तर माझी संपलीये, ही संपली आता मी हिला विझवतो, आपण नवीन पेटूया. मग एक कश तू मार एक कश मी मारणार म्हणते. असं म्हणून मग त्यांनी ती विझवली आणि थांब जरा आता मी आताच एक सिगरेट ओढली ना तर मी जरा हातपाय धुवून येतो. असं काही त्याला बोलून मी खूप दमलोय आणि मग मी जरा हातपाय दुखतात माझे, मी जरा पायावर पाणी मारून येतो, मग आपण मस्त आरामात सिगरेट ओढूया हा, असं त्याला. आणि ती म्हणजे ती जी बॉडी होती ना तिची खूप सारी मुवमेंट नव्हती, ती फक्त अशी उठून बसलेली आणि फक्त तिची वाचा उघडत होती. जसं म्हणतात ना एक अगदी असं, तुझी सिगरेट दे ना मला, तुझीच उष्टी दे ना मला. म्हणजे असं तो फक्त मुवमेंट कुठंच काही नाही बॉडीमध्ये, फक्त लिप्सिंग. म्हणजे इतकं मी एक ॲक्युरेट याच्यासाठी सांगते कारण आजोबांनी आम्हाला ही गोष्ट अशी ॲक्युरेट असं, आणि ते लहानपणी ऐकलेल्या गोष्टी कशा आपल्या डोक्यात फिट होऊन जातात. तर मला ते एक त्यांचं ते एक्सप्रेशन करून सांगायचे ना की ती बॉडी अशीच बसलेली आणि मग ती म्हणते ती कशाला देतो, तुझीच दे ना उष्टी मला. म्हणजे ना त्याच्या पापण्या पडत होत्या ना त्याच्या हातपाय हलत होते, काहीच नाही, फक्त त्याचे होठ चालायचे, तो हलतच नव्हता. पण मग कुठेतरी त्याच्यात ती ऊर्जा होती, त्याचा सेन्स जागे होते, ते सेन्स म्हणजेच ती ऊर्जा. त्याच्या शरीरात जीव नव्हता, त्याच्या वेन्स टोटली बंद झाले असतील, फक्त ती जी सेन्स होती ना तीच ऊर्जा आणि तीच आपल्याला पण जिवंत ठेवते. आणि ह्या वेन्स वगैरे हे हार्टबीट चालणं वगैरे हे रक्तवाहिन्या चालत असतात पण त्याच्या स्टॉप झाल्या होत्या कारण त्याला ऑलरेडी मरून 7-8 तास झाले होते. ते रक्त आटलं पण असेल कदाचित त्याचं तेवढ्या वेळात, म्हणून त्याची बोट सुद्धा हलत नव्हते, फक्त त्याचे होठ हलत होते. पण तो उठून बसला होता कडकन असा. यांनी जर सिगरेट प्यायला दिली असती ना कदाचित, तर कदाचित तो उठून उभाही राहिला असता. त्याच्यात ती म्हणजे ते सेन्स त्याची ऍक्टिव्ह झाली असते कदाचित. तर मग आजोबा म्हणायला लागले की चला ठीक आहे, तुला सिगरेटच पाहिजे ना, आता ही तर गेली, मग आपण नवीन सिगरेट पेटवूया. एक कश तू घे एक कश मी घेतो आणि थांब पण थोडं 5-10 मिनिटं, कारण माझी आताच एक पिली गेली आहे, तर मी जरा फ्रेश होऊन येतो, हातपाय जरा धुवून येतो, जरा बरं वाटेल मग मला पण. तर तू थांबशील ना म्हणे तेवढा वेळ.
ते थांब म्हणते, थांब हा मी नवीन पेटवतो म्हणे. त्याला म्हणजे एक प्रकारची लालसा दिली त्या ऊर्जाला त्यांनी, की तू थांब बुवा, मी नवीन पेटवतो. मग हे हातपाय धुण्याच्या निमित्ताने गेले. समोर तो कॉन्स्टेबल बैलांना घेऊन गेलेला, बैल इकडे यायला बघत नव्हते. आजोबांना समजून गेले की त्याला काहीतरी जे दिसतंय ते आपल्याला दिसत नाहीये. त्यांना आजोबांना समजून गेलं. मग आजोबा ते बैलांच्या गळ्यात जे घुंगरू वगैरे बांधतात ना, तर बायकांना बांगड्या घालतात किंवा पायल घालतात. पायल म्हणजे पायल मध्ये पैंजणात जे घुंगरू घातलेले असतात, तर ती वाईट शक्ती जी असते ना, ती त्यांना ते घाबरते. म्हणजे छनछनचा आवाज, घंटानाद, तर हे जे गोष्टी असतात ना, हे धातूच्या आवाजाला हे घाबरतात. धातूत पण मग एक पंचधातू असतो आणि एक आपलं पित्तळ असतं. म्हणजे एक असे हे जे धातूच असतात ना, तर त्याच्यामुळे बैलांच्या गळ्यात घंटी बांधली जाते, बायांच्या पायात पैंजण घातली जाते. म्हणजे हे असं शास्त्र येते, व्हायब्रेशन होते ना, मग एक ती नाद असतं, म्हणजे एक ते स्वर असतं एक प्रकारचं, की ज्याने वाईट ऊर्जा दूर जात असते. आजोबांना हे सगळं माहिती होतं. किती हुशार माझे आजोबा, म्हणजे मला खूप प्राऊड फील होतं की मी त्या आजोबांची नात आहे. तर आजोबांनी समजून घेतलं. ते जे पंचधातूचे त्यांना जे हे असायचे ना, मेडल्स त्यांचे आणि ते त्यांचे स्टार्स वगैरे, ते त्यांनी सगळे हातरुमालात बांधले सगळे. आणि त्या बैलांच्या घुंगरूच्या पट्ट्यात ते चांबड्याचा पट्टा आणि त्याला ते घुंगरू असतात ना, त्याला ते बांधलं दोन्ही बैलांना. आणि मग ते बैल शांत झाले थोडे. म्हणजे जसे ते खूप उड्या मारायचे ना, असे किंचा आल्यासारखे, पिसा आल्यासारखे करत होते थोडे, मग ते जरा शांत झाले. मग आजोबांनी सांगितलं त्या कॉन्स्टेबलला की आपल्याकडे चांबडी बेल्ट आहेत ना, आणि चांबडी बेल्टला पण ते पंचधातूचे हुक. आता हल्लीचे बेल्ट कसे असतात, असं एकमेकात घालायचं आणि ती कडी अडकवली की बेल्ट फिक्स. त्यावेळी तसे बेल्ट नव्हते. त्या काळी असं अरुंद पट्टा असायचा, ह्या बाजूला एक कडी, ह्या बाजूला एक कडी, आणि वरून तो एक असं एक हे असायचं, तर तो त्या कडीत अडकवायचा. म्हणजे ती कडीला कडी अडकली की तो बेल्ट फिक्स व्हायचा. मग तुम्ही त्याच बेल्टला किती जरी कड्या अडकवत गेलात तर मग तो बेल्ट लांब लांब होत जाणार. आजोबांनी मग त्यावेळेला काय केलं की तुझा बेल्ट दे, बाकी आपल्या दादाचा बेल्ट घेऊया, म्हणजे माझ्या मोठ्या पप्पांचा आणि आजोबांचा बेल्ट, असे तिन्ही बेल्ट त्यांनी एकात एक एकात एक एकात एक असे गुंडाळले आणि लांब असा पट्टा तयार केला त्यांनी. आणि त्या कॉन्स्टेबलला सांगितलं की त्याला मी दादाला तिथं उभा करून आलोय त्याच्या जवळ, आणि मी इकडे तुला सांगायला आलो, तर तू इकडनं काय करशील. तसं त्यांनी युक्ती केली ती, आणि आजोबांनी सगळं पूर्ण प्लॅनिंग आजोबांची होती. हा, की तू बैलांना घेऊन ये गाडीपर्यंत. आणि बैल शांत झाले होते, त्यांच्या गळ्यात ते जे हे घातलं ना आजोबांनी, ते तसे शांत झालेत. मग की तू बैलांना गाडीपर्यंत घेऊन ये. आणि बैलांच्या नाकात जी लगाम घालतो आपण, म्हणजे मला लगामला मराठी शब्द माहित नाही, मला एक नथनी म्हणतात काहीतरी त्याला, असा तो दोर, आठवत नाहीये मला. नाकात दोरी बांधतात. हा, ती नाकात दोरी असते, मग त्याच्याने आपण त्यांना कंट्रोल करत असतो. जसं घोड्याला नाल बांधतो, नाल नाही, नाल तर पायाला असते, लगामच म्हणतात त्याला, मला इतकं आठवतंय. तर ते त्यांच्या नाकात जेव्हा ती दोरी आपण बांधतो ना, मग ते आपल्या कंट्रोल मध्ये असतात. आपण त्यांना खेचलं की मग त्यांना कमी जास्त आपल्या कंट्रोल, आपण त्यांना लेफ्ट राईट कर म्हटलं तर जातात ते. मग ती जी लगाम होती ना त्यांची, आजोबा म्हटले की मी हा बेल्ट घ्यायचा तू, आणि ती जी बॉडी ना तिकडनं आल्यावर तर तू बैल झोपायचे, गाडीला बैल झोपायचे. बैल झोपतोय तू तिकडे, मी त्याच्याशी सिगरेट द्यायच्या निमित्ताने त्याला जाणार की आता मी हातपाय धुवून फ्रेश होऊन आलोय आणि तू सिगरेट घे बाबा. तो सिगरेटच्या लालसेने तो बसूनच होता. त्यांचं एक म्हणतात ना की एखाद्या गोष्टीत काहींचं मन अडकलेलं असतं. आणि बऱ्याच लोकांसोबत आपल्याला पण होतं, कदाचित तुम्हालाही होत असेल की आपण एखादी गोष्ट मनात बसली, ती रात्रभर डोळ्यासमोर फिरते स्वप्नाच्या रूपात. आपण म्हणतो स्वप्न नाही, आपलं मन असतं ते, की तिथं पॉज झालेला असतं, तो त्या क्षणात तो अडकलेला असतो. मग आजोबांनी त्याला त्या क्षणात अडकवून ठेवलं की मी सिगरेट तुला देतो. तो तसाच राहिला शांत, काहीच मुवमेंट नाही किंवा व्हायब्रेशन, म्हणजे असं काहीच झाले नाही त्याचे, त्यांनी काहीच हे केलं नाही, व्हायलेन्स वगैरे, शांत राहिला तो. आजोबांनी सांगितल्याप्रमाणे प्लॅनिंग केला. त्या माणसाला, म्हणजे त्या दुसऱ्या कॉन्स्टेबलला सांगितलं की तू बैल जुंपले गाडीला की तू तो बेल्ट आहे ना त्याच्या बॉडीमध्ये असा टाकायचा पाठीमागून आणि त्याला खेचायचा, आणि तो खेचून ती बैलांची जी लगाम आहे त्या लगामीला तो बेल्ट अडकवायचा. म्हणजे असा तो दोरी सारखा त्याच्यात गळ्यात घालायचा बॉडीमध्ये, तो पूर्ण असा अडकला असता त्याला. आणि मग त्या दोरीला असं पॅक करायचा, म्हणजे त्याचे ऊर्जा आणि जनावरांची ऊर्जा एक होणार.
आता तुम्ही म्हणाल की त्याचा काय मिनिंग आहे, तर त्याचा अर्थ असा आहे की जनावर जे असतं ते निष्पाप असतं. निष्पाप, त्याला सेन्स नसतो जनावरांना, जसं आपल्याला बुद्धी आहे, वाणी आहे, आपण षडयंत्र करतो, चांडाळकी करतो, खोटं खरं कळतं. जनावरांचं तसं नसतं, खोटं खरं चांडाळकी करणं, त्यांनी माझं अन्न खाल्लं म्हणून मी आता त्याच्यावर डाव ठेवणार वगैरे. त्यांची बुद्धी प्लेन असते, म्हणजे इनोसंट म्हटलं तरी काही हरकत नाही त्यांना. तर ते तसे असतात. आणि जनावरांची जी पॉवर असते ती सारखी डायरेक्ट देवाच्या पॉवरला कनेक्टेड असते. म्हणजे कोणतंही जनावर, इवन तुम्ही छोटीशी मुंगळी जरी म्हटलात ना, तरी ती केवढा मोठा आपल्याला डाव देऊन जाते, छोटीशी. तर ती त्यांच्या देवाची पॉवर असते त्यांच्याकडे, म्हणजे तो सेन्स त्यांच्याकडे, ती ऊर्जा असते. आजोबांनी त्यांचा तो बेल्ट अडकवायचा प्लॅनिंग केला, याचा इकडे बांधण्याचा प्लॅनिंग केला, की बैल झोपले की तो बैलचा जो दोरा आहे तो हातात नाही घ्यायचा, त्या कडीत अडकवायचा, म्हणजे मग ती बॉडी छान कनेक्टेड होती. हा, आणि जो तो ओंढा होता पाण्याचा, की ते क्रॉस करत नव्हते बैल, तर बैलांच्या पॉवरने, आणि हे जाऊ देत नव्हते ना त्यांना. ही बॉडी जी होती ना त्यांची, ती शिव, एक प्रकारची जी बॉर्डर म्हणतो आपण शिव, तर ती त्यांची ती बॉर्डर होती, तिथंच ती बॉर्डर वरच उठून बसले ते, त्यांना पुढे जायचंच नव्हतं. आणि ते का ओंढा क्रॉस केला असता तर ती बॉडी परत प्लेन झाली असती, म्हणजे तिचं जे एनर्जी असेल ती तिथे स्टॉप झाली असती. या आजोबांना माहिती होतं फक्त हा लोंढा आपल्याला क्रॉस करायचा आहे, तेवढा क्रॉस करेपर्यंत आपल्याला थोडं सावध राहायला लागेल, सांभाळायला लागेल. बाकीचे तर माझे काम मोठे पप्पा आणि ते कॉन्स्टेबल, त्यांची तर फाटून असं म्हणजे लट 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 करत होते ते कसं काय करायचं. पण माझ्या आजोबांचं थोडंसं धक्की होती, प्लस त्यांची स्ट्रॉंग होते, आणि सगळ्यात विशेष म्हणजे त्यांची पोस्ट मोठी होती, म्हणून नाईलाजाने जीव हातात ठेवून त्यांना करणं गरजेचंच होतं. आजोबा मग ते सांगितल्याप्रमाणे त्यांनी सगळं ठरवलं. मोठ्या पप्पांना पण सांगितलं असं येऊन, की दे रे दादा तुझ्याकडे माचीस आहे का. मोठ्या पप्पांकडे गेले, मग त्याच्या समोरच गोल गोल फिरतायत त्या बॉडीच्या समोर, की दे रे दादा तुझ्याकडे माचीस आहे का, दे जरा, आपल्या भावड्याला दारू, आपल्या भावड्याला सिगरेट ओढायची आहे, असं म्हणून त्याच्या समोर फिरतायत. त्याला म्हणजे भ्रमात टाकल्यासारखं त्याला बोलण्यात गुंतवलं त्यांनी. आणि ती पण आपल्याला भ्रमात टाकते बॉडी, असं नाही की आपणच त्यांना भ्रमात टाकतो, पण आपण त्यांच्यापेक्षा थोडं एक पाऊल पुढे असतो ना, तर मग आपण त्यांच्या भ्रमातून बाहेर पडतो, त्यांना आपल्या भ्रमात टाकतो. अशा आजोबांनी शिकवलंय आम्हाला, की कधी तुम्हाला असं काही, कधी कुठे काही फील झालं ना, सगळ्यात पहिली गोष्ट की घाबरायचं नाही. आपण जिथं असं आपला सोल घाबरला की ते लगेच आपल्यात एंट्री करतात, लगेच आपल्याला मग त्रास होतो. तर आपण ना, जर अचानक काही दिसलं की आणखी ना निरखून बघायचं त्याच्याकडे, काय बघितलं मी, तेच होतं का की मला दिसलं. तर ती सोल म्हण, ती पॉवर म्हण, ती एनर्जी म्हण, ती म्हणते याला माझी भीती वाटत नाहीये का, हा मला असं निरखून बघतोय, याला मी दिसते का, हा मला घाबरतोय की मी याला घाबरते, म्हणजे ते कन्फ्युज होऊन जातात. तर आपण त्यांना तो लुक द्यायचा असतो. आजोबांनी तेच केलं, त्यांना तेच लुक दिलं, की अगदी कॉमन सारखं, तू मी सारखं आहे बाबा असं म्हणून. आणि मग ते झालं. आज मोठ्या पप्पांना पण सांगितलं की तू असं कर म्हणून, त्याची मदत कर बॉडी खिचायला, कारण ती जी मेलेली बॉडी असते ना ती कडक झालेली असते, तर ती पडता पडली नसती, म्हणून तुम्ही दोघं आपल्याला त्याला फुल फोर्सने खेचून काढायचं. म्हणून मग मोठ्या पप्पांना पण सांगितलं, आणि ते गेले. हे इकडे गेले, मग यांनी हा माचीस दिली, मग ती काडी पेटवायचा घात, म्हणजे मुद्दा पेटवण्याची ऍक्शन करतायत, ते पेटवतायत, इशारा तर त्यांचा होताच. मग त्यांनी बरोबर ते सांगितल्याप्रमाणे केलं. ही काडी पेटायच्या आधीच, ती काडी पेटण्याच्या अगोदरच तो पट्टा घातला, त्यांना खेचलं, दोघांनी मिळून फुल फोर्सने खेचलं, फुल. आणि ते जोवर ते बैलाच्या कडीत त्यांची बेल्ट अडकत नाही तोवर ती बॉडी काही पडायला बघत नव्हती. म्हणजे अशी, असं समजा की एक लोखंडी पिलर आहे आणि तो वाकायलाच बघत नाहीये, इतकी इतकी स्ट्रेंथ होती त्यांच्यात. एखादी लोखंडी खांब आहे, त्याला तुम्ही हलवून बघा, तो हलणार का जागी, सेम तेच. की अगदी एखादी झाड कसं असं घट्ट जागेवर उभा, त्याला खेचतोय आपण, तो हलत नाही. पण जेव्हा ते खेचून 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 जेव्हा ती दोरी बैलांच्या नाल सोबत जोडली, लगाम सोबत, तेव्हा ती बॉडी पडली. आणि बापरे, त्या बैलांनी जी पळायला सुरुवात केली की जसं ते पंख लागल्यासारखे पळतायत. तर ह्या लोकांना गाडीवर सुद्धा चढायला मिळालं नाही, म्हणजे इतक्या फुल स्पीडने पळायला लागलेत ते बैल. पण नशीब की ते पळाले, पण तो जो ओढा होता ना पाण्याचा, तो क्रॉस करून ते जवळपास असं समजा 500-1 मीटर पर्यंत पळत सुटले. त्यांचं एक ठराविक असं
म्हणतात ना एक स्पेस असते तिथे, तिथपर्यंत जाऊ शकतात. तो ओंढा क्रॉस करून फक्त असं इथून 10 पावलं 20 पावलं जाऊ आपण, इतके म्हणजे एक 1.5 मीटर पर्यंत ओके. म्हणा, असं हो. इतक्या अंतरावर ते पोहोचले. हम्म. आणि तिथं जाऊन ती बॉडी पण शांत, अच्छा. बैल पण शांत, हम्म. सगळं शांत होऊन गेलं वातावरण. ओके. आणि मग इतके तेवढा सगळा पराक्रम करेपर्यंत त्यांना रात्रीचे 12 वाजले होते. घरी जायला. म्हणजे कधीचा इन्सिडेन्स आपण सुरू केलेला 8:30 पावणे 9ला, हो. आणि घरी पोहोचायला नाही, ते सगळं घडायला तिथं 12 वाजले. ते पलीकडे जेव्हा तिथं पोहोचले ना, हा. ओंढ्याच्या बाजूला, म्हणजे तिथं त्यांचे 3-4 तास घेतले त्यांनी. हो. काकांनी आणि माझ्या आजोबांनी आणि ते कॉन्स्टेबल दादा जे कोणी असतील ते, आजोबांनी जर का व्यवस्थित सांभाळून नसतं घेतलं ना, तर आज ते 3च्या ऐवजी 5 बॉड्या राहिल्या असत्या त्या ओंढ्याच्या पलीकडे, म्हणजे जिथं ते इन्सिडेंट घडलं तिथं. आणि मग नंतर पोहोचले ते जेमतेम 1, 1:30, 2 वाजेपर्यंत आम्ही घरी पोहोचलो. कारण बैल पण जरा म्हणजे हळूच चालत होते मग, आणि आम्ही पण जरा घाबरूनच होतो. तर हळूहळू करत आम्ही, वाट काळी ना सगळी, हो, हो. त्यावेळेस लाईट वगैरे नाही. ते बैल फक्त ते त्यांचे कोणते ते विजन आईज असतात त्यांची, तर त्यांना दिसतं म्हणून हे आपले डोळे झाकून हे फक्त बॉडीकडे बघत चालतंय, परत उठतो का काय, परत उठतो की काय. त्यांचं म्हणजे ते साहजिक आहे ना, घाबरलेलेच. हो. मग ते नेलं एकदाच त्यांना. पोहोचले ते तिथं गावात जिथं त्यांचं ते हे ठेवण्याचं होतं तिथं पोहोचले. तिथं जाऊन बघतात तर रात्रीचे 1-1:30 वाजलेले. आणि मग आजोबांनी मग सगळं सत्य परिस्थिती सांगितली, की आपले चामडी बुटं असतात, आपले मपोज असतात, तर हे जे असतात ना, म्हणते ते याच्यामुळेच आपण कुठलंही काम करू शकतो. तर आपल्या जवळ कुठलीच वाईट बाधा येणार नाही. फक्त इतकं आहे की ते आपल्याला काय होतं, तू तुझी बुटं काढून ये ना माझ्या जवळ, असं म्हणेल कधीतरी कधी एखादी म्हणतो तू कारण त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले मग, की बरेचदा त्यांच्यासोबत असं झालंय की कधीतरी कोणी म्हणतं की तो काय तुझा बेल्ट डोळ्यावर चमकतोय, तो काढून ठेवून ये बरं तू. तुझ्या बुटांचा आवाज खूप होतोय, तो काढून ये बरं तू. असे काहीतरी म्हणतात ते आपल्याला. त्यांना त्या गोष्टीपासून त्रास होतो. त्यांना त्या गोष्टींचा त्रास होतो. तिथं त्यांची चाल चालत नाही. पूर्वज कसे म्हणतात, बायकांच्या हातात बांगड्या असायला पाहिजे, खळखळ खळखळ वाजतो, पैंजण असायला पाहिजे. तर त्याच्या मागे सायंटिफिक रिझन तर आहेच आहे. पण जुने लोक कसे म्हणतात की आवाज असा खनखन असणं, नाद होत राहणं घरात, तर याने वाईट ऊर्जा जात असते आणि पॉझिटिव्ह एनर्जी होत असते घरात, बनत असते मन. आणि सगळ्यात विशेष म्हणजे माझं ओपिनियन की हो, अशी काही ऊर्जा वगैरे असते काहींची अर्धवट. माझी पण आहे, तुमची पण असणार, प्रत्येकाची असते. तुमची पण असेल कदाचित, की आपण ज्या गोष्टीला आपल्याला आवड असते, कसल्या गोष्टीची आवड असते आपल्याला. मला आईस्क्रीम जाम आवडते, तर मग मला ना ती आईस्क्रीम जर ऐन वेळेला जेव्हा मला इच्छा झाली तेव्हा ती खायला जर नाही मिळाली ना, तर मी आईस्क्रीम करत झोपली ना, तर मी स्वप्नात खूप सारी आईस्क्रीम खाणार. तीच ऊर्जा, ते स्वप्न म्हणजे ते आपली जी मेंटली जी आपण कुठं फसलेलो असतो ना एखाद्या गोष्टीत, अपूर्ण इच्छासारखं, तीच ऊर्जा असते. तीच माणसाचं माइंड जे असतं ना, मेंदू आपला झोपत नाही लवकर मेल्यावर पण. तुम्हाला ते माहिती असेल की बरेच लोक मेंदूवर पण आता ते म्हणजे सायन्स आता इतकं पुढे जातोय की मेंदूवर पण ट्रीटमेंट सुरू केली त्यांनी, की मेंदू कसा काम करतो. मेंदूपर्यंत अजूनपर्यंत कोणी पोहोचला नाही, तिथपर्यंत बघू. असं इन्सिडेंट झालेलं मग माझ्यासोबत नाही, माझ्या आजोबांसोबत झालेलं. बापरे, तुमचे आजोबा म्हणजे खूप ग्रेट होते. त्या ठिकाणी जर मी आपण असतो तर माझी तर अजिबात हिंमत झाली नसती, मी तिथून पळ काढला असता. पण आजोबा किती ग्रेट म्हणावेत ना, म्हणजे त्या भूतासोबत जे काही होतं ते डेड बॉडी सोबत ते मित्रासारखं बोलत होते. वा, खरंच हॅट्स ऑफ आहे त्यांना. मला ते ऐकतानाच माझ्या अंगावर काटे येत होते. छान अनुभव होता यांचा, त्यांच्या आजोबांचा. हे तर झाले तुमच्या आजोबांसोबत झालेले घटना. पण मी असं ऐकले की तुमच्यासोबत पण तुम्हाला पण पर्सनली खूप एक्सपिरियन्स आले. तर गाईज, तुमची जर इच्छा असेल अजून सुषमा मॅमकडनं आपण असेच काहीतरी किस्से ऐकायचे, तुम्ही सुद्धा इंटरेस्टेड असाल तर कमेंटमध्ये सांगा. तुम्ही उत्सुक आहात का? मग आपण पार्ट 2 पण आणूया आणि आपण सुषमाजींना नक्की बोलवूया. तुम्हाला सुषमा मॅमची ही त्यांनी जे सांगितले अनुभव, तो कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपण नेक्स्ट टाइम सुद्धा सुषमा मॅमला इन्व्हाइट करणार आहोत. त्यांच्याकडे खजाना आहे, त्यांचे अनुभव त्यांच्या स्वतःसोबत पण घडलेत. तर आपण त्यांना नेक्स्ट टाइम सुद्धा इन्व्हाइट करणार आहोत. तर तुम्हाला त्यांचे अनुभव कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा.
आणि असंच आपल्या चॅनेलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन गेस्ट सोबत. धन्यवाद.